खात्री नाही, मला माहिती नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी आमचे द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष, देशाचे अध्यक्ष सन्माननीय कैलास भोसले माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की 60 कोटी रुपयाला द्राक्ष बागायतदारांना फसवलेलं आहे। या संदर्भात पोलीस ऍक्शन घेत नाही, आपण आयजी कडे ताबडतोब चला आणि या ठिकाणी आयजी बरोबर मीटिंग घेऊन आयजीला आदेशित करा, एसपीला आदेशित करा की लवकरात लवकर शेतकऱ्याचे पैसे त्यांना कसे मिळतील। मी त्या ठिकाणी सकाळी बैठक घेतली, पोलिसांना आदेशित केलं, आयजीला आदेशित केलं, एसपीला आदेशित केलं। दुर्दैवाने त्यांनी कारवाई केली, पण कायद्याचे सेक्शन असे तर 2-3 दिवस जेलमध्ये राहिली ती मुलगी किंवा व्यापारी, तर 3 दिवसानंतर ती जामीनवर सुटते आणि पुन्हा पहिले पाणी पंचावन्न सुरू होतात। त्यामुळे बांधावरची खरेदी आणि बांधावरच्या खरेदीमध्ये व्यापाऱ्यांची लूटमार हा शेतकरी सगळीकडे नागावला जातो। मार्केट कमिटीमध्ये व्यापारी संबंध असे ठेवतात की दंडाऱ्या करतात, तू त्याच्याकडे माल लावला तर तुला माझे मागचे पैसे मिळणार नाही, माझ्याकडे माल लाव पैसे तुला नंतर देतो, तू सांगून टाक मार्केट कमिटीला तुला काय काय। म्हणजे एके बाजूला शेतकऱ्याला ब्लॅकमेल करणं, कॉर्नरमध्ये घेणं आणि त्याचा माल आपल्याच या ठिकाणी व्यापारी पद्धतीने आपल्याला कसा मिळेल आणि त्यातून आपला धंदा कसा वाढेल हा व्यापारी सातत्याने प्रयत्न करतो। अशा या व्यापाऱ्यांवरती बंधन असतं मार्केट कमिटी जबाबदारी। मी आपल्याला सांगतो राहुल साहेब, आपण हे सगळं रजिस्ट्रेशन मार्केट कमिटीला कंपल्सरी करा। कोणी व्यापारी असो, शेतकरी असो, बांधावर घेणारा असो, त्याने मार्केट कमिटीकडे रजिस्ट्रेशन केलं पाहिजे। तो कोण व्यापारी नोका कसा सोडू शकतो, तो कसा चिटिंग करू शकतो शेतकऱ्याची, तो कसा फसू शकतो, त्याचं रजिस्ट्रेशन मार्केट कमिटीमध्ये असलं पाहिजे। एवढंच नव्हे तर त्यांनी डिपॉझिट मार्केट कमिटी ठेवलं पाहिजे। किती माल घेतला, किती माल विकला, किती मालाचे पैसे परत दिले, किती माल शिल्लक राहिला, ही तपासण्याची संपूर्ण जबाबदारी मुभा ही मार्केट कमिटीला दिली पाहिजे। त्याशिवाय हे व्यापारी व्यवस्थितपणे या ठिकाणी बांधावर सौदा नीट करणार नाही। कारण आज बऱ्याच ठिकाणी आमच्या द्राक्ष बागायतदारांमध्ये तर बांधावर सौदे होतात, मार्केट कमिटीमध्ये माल येत नाही, कारण माल तोडायचा, मार्केटला आणायचा, तिथे व्यापारी येणार, बराच वेळ काळ निघून जातो। ज्यांना एक्सपोर्ट करायचा आहे ते एक्सपोर्टवाले बागातच या ठिकाणी माल घेतात, तिथेच वजन करतात आणि तिथंच व्यापाऱ्याला माल देतात आणि विश्वासावरती हे सगळे धंदे चालतात। विश्वासावरती माल विकला जातो आणि दुर्दैवाने हा विश्वास सार्थ ठरला नाही तर तो शेतकरी कोलमडून पडतो, त्याला कसा आकार राहत नाही। किमान बँकांचं त्याला सॉल्व्हन्सी तरी कंपल्सरी केली पाहिजे। तू जेवढा माल उचलतो तेवढी सॉल्व्हन्सी तरी आम्हाला ठेव अगोदर, तू माल कसा उचलतोय या सगळ्या लोकांवरती बंधनं आणणं फार आवश्यक आहे। जोपर्यंत आपण यांच्यावरती बंधनं आणत नाही तोपर्यंत शेतकरी हा कायम अस्थिर राहणार आहे। शेतकरी खऱ्या अर्थानं या सगळ्या देशाचा, राज्याचा आणि सगळ्या विभागाचा आत्मा आहे। 50% लोक शेती करतात आणि 50% लोक खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्याशी निगडीत असतात। म्हणजे 100% लोक त्या शेती ह्या विषयाशी निगडीत असतात आणि त्या शेती ह्या विषयाचा माल हा मार्केट कमिटीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी आपण विकला पाहिजे, त्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे, त्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात। खरं म्हणजे अनेक मार्केट कमिट्या शासकीय जमिनीवर उभ्या आहेत, काही मार्केट कमिट्यांच्या जागा आहेत। मला आतापर्यंत जवळपास 50 आमदार या ठिकाणी भेटले, त्यांनी पत्र दिलंय की कृषी विभागाची जागा मार्केट कमिटीला उपलब्ध करून द्या, आमच्याकडे जागा कमी पडते। त्या संदर्भात मी धोरणात्मक निर्णय माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही दादा आणि शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब त्या ठिकाणी चर्चा करून त्यांना काही अग्रीमेंट बेसवरती काही जागा देता येते किती या ठिकाणी मागणार आहे। पण मार्केट कमिटीला माझी विनंती आहे, तुम्ही फक्त गाळे बांधून आणि विक्री करू नका, ते तुमचं काम नाहीये। तुम्ही शेतकऱ्यांना काय सुविधा देतात काय महत्वाचे आहे। शेतकऱ्याचे विक्री केंद्र तुम्ही निर्माण केले पाहिजे। ज्यांच्याजवळ छोटा माल उत्पादित केलेला आहे त्यांना विकायला जागा कुठे आहे? कुठेतरी एक्झिबिशन भरावे लागतात, कुठेतरी प्रदर्शनामध्ये त्यांना त्यांचा माल ठेवावा लागतो। महिनाभरातून, वर्षातून एकदा कुठेतरी एक्झिबिशन होतात आणि त्यातून छोटासा उत्पादित केलेला माल त्यांना त्या ठिकाणी जाऊन विकावा लागतो। मी परवा मिलेटचं एक्झिबिशन या ठिकाणी नाशिकला सुरू केलं
आणि विचारलं होतं, एक बाई नांदेडवरून आलेली, एक जळगाववरून आलेली, एक तिकडं नागपूरवरून आलेली, आणि त्यांनी उत्पादन केलेला माल छोटा छोटा पॅकिंग करून त्या ठिकाणी विक्रीला ठेवतात. आणि हा माल त्यांना तो एक्झिबिशनच्या माध्यमातून अख्ख्या राज्यावर या ठिकाणी फिरावा लागतो. पण तो सगळ्यांनाच लागतो. बरं, चांगल्या प्रतीचं उत्पादन आहे ते काय तुमच्या ते काय आहे ना कंपन्या त्या हॉटेलमध्ये ऑर्डर दिली का पटकन स्विगी काय म्हणतात ते स्विगी आणि पिझ्झा आणि काय तेवढंच मागणी करतात फक्त लोक. काय खावं आणि काय खाऊ नये हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. जनरली शहराची लोक त्यांना शेती विषयाचं ज्ञान थोडंसं कमी असतं. त्यांच्या शाळेमध्ये शेती हा विषय नसतो आणि त्यांना काय उत्पादनामध्ये कुठले घटक आहेत तेही माहिती नसतं. काहीतरी पोट भरायचं, चवीला गोड लागलेली खायचं, असा जो त्यांचा उपक्रम आहे त्याला कुठेतरी त्याच्यापर्यंत प्रचार आणि प्रसार केला पाहिजे की काय खाद्य निर्माण केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, आपण काय खातो त्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात हे जर आपल्याला ते बघायचं असेल. कधीतरी एखाद्या वेळेस एखाद्या वर्षातून एकदा कॅन्सर हॉस्पिटलला भेट द्या, तेव्हा तुम्हाला कळेल की परमेश्वराने तुम्हाला काय किती सुंदर आयुष्य दिलेलं आहे, किती सुंदर आरोग्य दिलेलं आहे. मग हे सुंदर आरोग्य जर तुम्हाला टिकवायचं असेल तर त्या आरोग्याला अनुसरून या ठिकाणी खाद्यपदार्थ तुमच्या आवडी या ठिकाणी जुळला गेला पाहिजे. काय कशा पद्धतीने कुठल्या खाण्यामध्ये काय घटक आहे, शरीराला कुठले घटक पोषक आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण खाद्य या ठिकाणी निवडलं पाहिजे. आपण एकमेकावर कोणावर अवलंबून राहत नाही. प्रत्येक जण हा स्वतंत्र आहे, प्रत्येक जण हा स्वतःच्या विचाराने वागतोय. त्यामुळे खाद्याच्या संस्कृतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बदल होत आहे. काल मी आनंद होतो नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष शहा त्यांच्याबरोबर चर्चा केली. मी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळीकडे फिरतोय. देशाच्या सहकार मंत्र्याबरोबर माझी एक मिटिंग आहे. राऊत साहेबांना तेच म्हणत की अमितभाई शहाच्या बरोबर एक मिटिंग आयोजित करा. त्यांनी सहकार खात्यातून एक मोठं काम सुरू केलेलं आहे. नॅशनल कोऑपरेटिव्ह या ठिकाणी संस्था उभी केली आहे, ती एनडीबीच्या अंडर आहे आणि त्या माध्यमातून त्या ऑर्गॅनिक केलेली सगळी पदार्थ खरेदी करणार आहे बाजारभावापेक्षा 500 रुपयाने जास्त. अशा प्रकारचे जर मार्केट झालं त्यांनी निर्माण केलं तर शेतकऱ्यांचा माल हा या ठिकाणी उत्पादित केलेला माल हा विक्रीसाठी त्यांना सेंटर्स निर्माण होतील आणि लवकरात लवकर त्याच्या मालाला जास्त 2 पैसे मिळायला लागतील. आज मी जेव्हा शेती खात्यामध्ये आढावा घेतो त्यावेळेस मी विद्यापीठांना विचारलं की एकूण इंजिनिअरिंग कॉलेज किती आहेत. 49 कॉलेज म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी बाहेर पडतात, लाखो विद्यार्थी बाहेर पडतात. MSc, BSc, PhD आणि किती लोक शेती करतात, 2% लोक शेती करत नाही. मग ज्याचा आत्मा शेती आहे, ज्या शेतीसाठी महामंडळ विद्यापीठ आणि शेती खाता निर्माण झालाय त्या क्षेत्रामध्ये त्यांना काम करण्यामध्ये रस नाहीये. ते MPSC होतात, UPSC होतात, तिथं बसलेले बरेच अधिकारी MPSC, UPSC, MSc, BSc झालेले असतील मला माहिती. महाराष्ट्र राज्यामध्ये बरेच अधिकारी बघतो कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही डिपार्टमेंटला तो डॉक्टर जरी झालेला असेल, डॉक्टर म्हणजे जरा डॉक्टर जरी झाले असेल नाही ते BSc, MSc ग्रॅज्युएट जरी झालेला असेल, MPSC, UPSC परीक्षा देतात आणि नोकरी शोधतात. शेतीमध्ये काम काय करत नाही, अश्युरन्स नाही, गॅरंटी नाही. आपल्या पगारावेळी पैसे शेतीमधून आपल्याला रिटर्न मिळतीलच याची खात्री नाही. पण या क्षेत्रामध्ये अनेक लोक या ठिकाणी प्रयोगशील काम करत आहेत. खूप लोकांचे इतकं अभ्यास इतकं जोरात झालाय की उसाच्या लागवडी संदर्भात कोल्हापुरात संजय माने म्हणून मला भेटले. त्यांना बराक ओबामाने या ठिकाणी त्यांना बोलवलं अमेरिकेला आणि तिथं सत्कार केला त्यांचा. त्यांनी पण एक वेगळे प्रयोग या ठिकाणी केलेले आहेत जे प्रयोग जगभर या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. म्हणजे विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांपेक्षा शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग हे कधी पण श्रेष्ठ आहेत. शेतकरी हा 100% हुशार आहे आणि सुदैवाने आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहोत. आपली पण जबाबदारी की आपल्याला शेती आणि या सगळ्या त्यांच्या पणन व्यवस्थेमध्ये आपल्याला पुढाकार घेतला पाहिजे. आणि काय फक्त तुम्ही काय शेतकऱ्याला माल विकण्यापुरते जबाबदार आहात का? तुम्ही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सुविधा देण्यासाठी का जसं बारामती मार्केट कमिटी करू शकते तसं बाकीच्या मार्केट कमिट्या का नाही करू शकत? खताची परिस्थिती आहे, ऑर्गॅनिक आपण औषधं विकली पाहिजे. ऑर्गॅनिक औषधं तयार करण्यासाठी आपला जो नफा आहे तो वापरला पाहिजे आणि शेतकऱ्यांना सुविधा दिल्या पाहिजे. सुविधा शेवटी शेतकऱ्यांना राहण्याच्या आणि खाण्याच्या सुविधा किंवा शेतकरी भरपूर बांधलंय, एखादी कॅन्टीन चालवायला गेली आहे म्हणजे आपली जबाबदारी संपली, गाळे बांधले गाळे विकले म्हणजे आपली जबाबदारी संपली असं होत नाही.
शेतकऱ्यांच्या सुविधा म्हणजे त्याच्या मालाच्या विक्रीपासून तर या ठिकाणी त्याला लागणारे वेगवेगळ्या औषधं आणि बी बियाणं खतं ही सुद्धा त्या ठिकाणी योग्य प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे. आज खताच्या आणि या सगळ्या औषधांच्या लिंकिंगमुळे शेतकरी हैराण झाले आहे. 200 रुपयाचं खत घेऊन 800 रुपयाचं त्याच्यावरती बॉटल एक कंपल्सरी या ठिकाणी शेतकऱ्याला घ्यावी लागते. म्हणजे जी अनावश्यक आहे ती घ्यायची नाही ती बळजबरीने शेतकऱ्याला या ठिकाणी लादली जाते. त्यामुळे भविष्यकाळ हा अत्यंत वाईट आहे आणि आता रासायनिक शेतीकडे जाण्यात काही अर्थच नाही. सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे, ऑर्गॅनिक शेतीकडे या ठिकाणी केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मार्केट कमिट्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. डिस्प्ले बोर्ड लावा मार्केट कमिट्यांमध्ये. नामदार साहेब डिस्प्ले बोर्डच्या परवानगी त्यांना. डिस्प्ले बोर्डामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्या मार्केट कमिटीमध्ये कोणत्या मालाचे काय भाव आहे, कशाला आपल्याला देशभरचे भाव त्या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले बोर्डावर दिसतील. मोठा डिस्प्ले बोर्डला 10 बाय 10चा 20 बाय 20चा आणि त्या डिस्प्ले बोर्डावरती कृषी खात्याच्या पणन खात्याच्या जाहिराती, पणन खात्याच्या संदर्भामध्ये आता कुठल्या पिकाला कुठे काय भाव आहेत अशा प्रकारची सगळी माहिती, हवामानाचा अंदाज, पर्जन्यमानाचा अंदाज, त्या सगळ्या गोष्टी जर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या तर त्यातून शेतकरी सुद्धा खुश होईल. त्यातून तुमचं आणि शेतकऱ्यांचं एक वेगळं नातं या ठिकाणी निर्माण होणं आवश्यक आहे. नुसतं आपलं आमची जबाबदारी आम्ही निवडून येतो आणि निवडून आल्यानंतर आम्ही फक्त गाळे बांधून निघतो एवढंच आपलं काम होता कामा नये. तर शेतकऱ्यांना संरक्षण दिलंच पाहिजे, पण सोयी सुविधा जास्त निर्माण करता येतील अशा प्रकारचा विचार सुद्धा आपल्याला या पणन विभागाच्या मार्फत केला पाहिजे असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. त्याशिवाय हे खरं म्हणजे कृषी खात्याचा पार्ट आहे आपण. आमच्याकडे कसं झालंय की मोठं खटलं झालंय ना, खटलं मोठं झाल्यामुळे वाट्या झाल्या. नाही तर कृषी खात्यामध्ये पदून कृषी खात्याचं, पणन कृषी खात्याचं, मत्स्य कृषी खात्याचं, सहकार तसा कृषी खात्याचाच आहे. पण आता हे सगळं आमच्या वाटण्या झाल्यात. सुदैवानं बरं काम सगळे एका विचाराचे, त्यामुळे कुटुंबात आमची एकी आहे. पण बसून आपल्याला हा एकत्रितपणे हा प्रपंच हा एकत्रितपणे पुढे कसा नेता येईल आणि आपल्याला जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा विचार या निमित्ताने करायचा आहे. मी जेव्हा राज्यामध्ये फिरतो तेव्हा मला विचारतात, अहो सोयाबीनची खरेदी झाली आमची, सोयाबीनचं काय होणार आहे? अहो म्हणजे तो भाग माझा नाहीये, मी फक्त उत्पादित करतो माल, विक्री करणारे राहुल साहेब आहे. त्यांना विचारतो म्हणलं, त्यांचा माझ्या फोनवर झाला, त्यांनी सांगितलं की आम्ही माल विक्री खरेदी करू म्हणून. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये सुद्धा संभ्रम आहे. त्यांना कळत नाही की कोणाला कुठला विषय सांगावा. पण ठीक आहे, आमची सामुदायिक जबाबदारी आहे. आम्ही मंत्रिमंडळात आहोत, आमची दोघांची किंवा सर्वांचीच सामुदायिक जबाबदारी आहे की लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देणं, लोकांच्या गैरसोयी या ठिकाणी होणार नाही या दृष्टिकोनातून काळजी घेणं ही आमची सर्व मंत्रिमंडळाची सामुदायिक जबाबदारी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न हे निश्चितपणे आपल्या सर्वांच्या हिताचे आहेत. या राज्यामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने खूप असे अतिशय उत्कृष्ट असं काम झालं आणि थम्पिंग मेजॉरिटीने या ठिकाणी आम्ही निवडून आलो. निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला. आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काही परिणाम होणार नाही माझ्यासह. त्यामुळे जास्त मस्ती करा तर घरी लाग. डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं पाहिजे. 100 दिवसाचा कार्यक्रम दिला. आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला. आमच्या पण हातात काही राहिलं नाही. त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल. पण आपणही नीट काम करा. म्हणजे सांगत जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची तर निश्चितपणे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल, शाश्वती निर्माण होईल आणि त्यातून आपल्याला विकासाकडे पुढे जाता येईल. आणि मार्केट कमिटीला मी छोटं साधं समजत नाही. आमचा देवदास पिंगळे मार्केट कमिटीमुळे खासदार झाला, मार्केट कमिटीमुळे आमदार झाला, दुसरं कुठलंही पद माहीत नाही. त्यामुळे मी जिल्हा परिषदेमुळे झालो. त्यामुळे जिल्हा परिषदा, मार्केट कमिट्या, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका हे नगरपालिकेमुळे आमदार झाले. त्यामुळे खाली आमचे काका मात्र मार्केट कमिटीमुळे आमदार झाले. त्यामुळे हे काय साधं समजलं